Hello friends, there are so many things which are continuously happening in the nature. पर्यावरणामध्ये निसर्गामध्ये अनेक गोष्टी सातत्याने घडत असतात आणि या सर्व गोष्टींचा इफेक्ट साहजिकच एकमेकांवर होत असतो. फॉर एक्झाम्पल सम थिंग्स विच आर हॅपनिंग इन द नेचर, these things affects the soil, water, nature, living things, non-living things, and so on. It means that some things, for example, heavy rain, it affects all life forms. आणि अशा जे काही नॅचरल गोष्टी घडत असतात, ह्या सगळ्या गोष्टी, या सर्व गोष्टी ज्या आहेत, जसे की अति पाऊस असेल, अतिवृष्टी असेल, कमी पाऊस असेल, किंवा व्हल्कॅनिक इरप्शन ज्याला ज्वालामुखी म्हणतो, किंवा ड्रॉट पडला, किंवा अचानक मोठ्या प्रमाणामध्ये पोल्युशन जर होत असेल, या सर्व गोष्टींचा परिणाम एकमेकांवर म्हणजे नैसर्गिक गोष्टींवर होतो किंवा काही जैविक गोष्टींवर होतो. पोल्युशन वाढलं त्याचा परिणाम जैविक गोष्टींवर होतो, पोल्युशन वाढलं त्याचा परिणाम अजैविक गोष्टींवर होतो, हवेतील प्रदूषके वाढतात. या सगळ्या गोष्टींचा परिणाम ह्या जैविक आणि अजैविक गोष्टींमुळे या निसर्गात होत असणाऱ्या साऱ्या गोष्टींचा परिणाम होत असतो. आणि म्हणून एक गरज झाली, देर इज अ नीड ऑफ द स्टडी ऑफ ऑल दीज थिंग्स. आणि यातून एका सायंटिफिक ब्रँचचा जन्म झाला. अँड व्हॉट इज दॅट डिसिप्लिन ऑफ द सायन्स, व्हॉट वी कॉल इट एज इकॉलॉजी. इकॉलॉजी म्हणजे काय? तर इकॉलॉजी याचा एक मिनिंग जर आपण घेतला, हा जर्मन बायोलॉजिस्ट आहे हॅकल. फॉर द फर्स्ट टाइम ही इंट्रोड्यूस दिस टर्म. सर्वात सुरुवातीला इकॉलॉजी किंवा पर्यावरणशास्त्र हा शब्द जर कोणी इंट्रोड्यूस केला असेल तर तो म्हणजे जर्मन बायोलॉजिस्ट हॅकल इन द इयर ऑफ 1869. आणि इंग्लिशमध्ये या शब्दाचा जर विस्तार केला तर इंग्लिशमध्ये हा शब्द दोन वर्ड्स पासून घेतलेला आहे. तो म्हणजे दोन ग्रीक वर्ड्स पासून घेतलेला आहे, ओइकोस अँड लोगोस. What do you mean by oikos? It is the house or habitat or place of living things. म्हणजे सजीवांचं राहण्याचं ठिकाण, सजीवांची सवयी किंवा सजीवांचं राहण्याचं एक स्पेसिफिक प्लेस आणि त्या सर्व गोष्टींचा अभ्यास, ज्या ठिकाणी सजीव राहतात, ज्या वातावरणामध्ये सजीव राहतात त्या वातावरणाचा अभ्यास. पण अभ्यास नेमका कोणत्या दृष्टीने? इकॉलॉजी मीन्स दी स्टडी ऑफ दी हाऊस ऑफ और हॅबिटॅट ऑफ दी ऑर्गॅनिझम, लिव्हिंग प्लेस ऑफ दी ऑर्गॅनिझम्स. सजीवांच्या ज्या ठिकाणी सजीव राहतात त्या ठिकाणचा अभ्यास आणि या सजीवांचा वेगवेगळ्या म्हणजे पर्यावरणाशी असलेल्या वेगवेगळ्या संबंधित घटकांचा अभ्यास, तो म्हणजे काय आपण म्हणतो तर इकॉलॉजी म्हणतो. त्यानंतर इकॉलॉजीमध्ये आपल्याला त्याचे डेफिनेशन्स वेगवेगळ्या सायंटिस्टने वेगवेगळ्या पद्धतीने, त्याच्या व्याख्या वेगवेगळ्या सायंटिस्टने, पर्यावरण शास्त्राच्या व्याख्या वेगवेगळ्या सायंटिस्टने वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. पर्यावरण शास्त्र म्हणजे एका ठिकाणचा पूर्ण जैविक आणि अजैविक घटकांचा अभ्यास म्हणजे पर्यावरण शास्त्र. आणि वेगवेगळ्या गोष्टी ज्या एकमेकांवर अफेक्ट करतात, एकमेकांशी संबंधित राहतात, या सगळ्या गोष्टींचा, सर्व गोष्टींचा अभ्यास म्हणजे पर्यावरण शास्त्र. इकॉलॉजी इज द सायंटिफिक स्टडी हाऊ ऑर्गॅनिझम्स इंटरॅक्ट विथ ईच अदर अँड विथ देअर फिजिकल एन्व्हायरमेंट. म्हणजे जैविक आणि अजैविक घटकांच्या एका ठराविक ठिकाणातील जैविक आणि अजैविक घटकांमधील आंतरसंबंध, एकमेकांशी त्यांची इंटरॅक्शन, या सर्व गोष्टींचा अभ्यास म्हणजे आपण इकॉलॉजी म्हणतो. इकॉलॉजी काय एक्झामाइन करतं? इकॉलॉजी म्हणजे नेमकं कोणत्या प्रकारची स्टडी? इट एक्झामाइन्स द रिलेशनशिप बिटवीन द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग कंपोनंट्स. मी आता सांगितल्याप्रमाणे आता लिव्हिंग कंपोनंट्स वेगळे आहेत, म्हणजे नेचरमध्ये, पर्यावरणामध्ये सर्व लिव्हिंग कंपोनंट्स हे 3 ग्रुपमध्ये डिव्हाइड केलेले आहेत. आपण ते नंतर पाहणारच आहोत. आणि या लिव्हिंग कंपोनंट्स, ह्या सर्व लिव्हिंग कंपोनंट्स, ह्या सर्व जैविक घटकांचा आणि याच ऍट द सेम टाइम त्याच वेळेला पर्यावरणामध्ये असणारे अजैविक घटक. आता अजैविक घटक वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी येतात. अजैविक घटक म्हणजे ऊन, वारा, पाऊस, सनलाइट, त्याचबरोबर त्याचं टेम्परेचर त्या ठिकाणी असणारे, आणि या माती,
वेगवेगळ्या हवेतील घटक, या सगळ्या गोष्टी या अजैविक घटकांमध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड केल्या जातात. आणि मग सजीव आणि या सगळ्या अजैविक घटक यांच्यामधील इंटर रिलेशन, यांच्यामधील जो काही संबंध आहे त्या संबंधांची स्टडी, इंटरॅक्शन जे आहे त्या इंटरॅक्शनची स्टडी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, तर ते म्हणजे इकॉलॉजीचा अभ्यास. आता हा इकॉलॉजी इज द स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन ऑल दीज पॅरामीटर्स. दीज आर द नॉन लिव्हिंग थिंग. मी आता सांगितल्याप्रमाणे नॉन लिव्हिंग थिंग मध्ये कोणत्या गोष्टी येतात? नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये अजैविक घटकामध्ये येतं लाईट, त्यानंतर येतं वॉटर, त्यानंतर येतं वारा, हवा, त्यानंतर येतं न्यूट्रिएंट्स इन सॉइल. सॉइल ही देखील अजैविक घटकामध्ये येते आणि सॉइल मध्ये असणारे वेगवेगळे न्यूट्रिएंट्स. त्यानंतर येतं हीट, उष्णता, त्यानंतर सोलार रेडिएशन्स, जे सूर्यापासून जे प्रकाश किरणे सूर्याच्या आपल्या पृथ्वीवर येतात, या प्रकाश किरणामध्ये लाईट बरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे रेडिएशन्स येतात. आणि आपल्या पृथ्वीवर कोणत्या रेडिएशन मध्ये पृथ्वीचं पूर्ण सजीव हे व्यवस्थित पद्धतीने आपलं जीवनचक्र चालवू शकतात. ऑल ऑर्गॅनिझम्स विच आर लिव्हिंग ऑन द अर्थ, these organisms needs the specific radiations for their normal life. आणि ते रेडिएशन्स, त्या रेडिएशन मध्ये देखील बदल झाला. त्या रेडिएशन मध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये युव्ही रेज जरी पृथ्वीवर आले, these rays affects a lot on the living organisms which are present on the earth surface or in the water. So these radiations also affects the what we call it as organisms, living organisms, and the interaction between these living and all these non-living things. Atmosphere, these all are the non-living things. Non-living things कोणते आहेत किंवा अजैविक घटक कोणते आहेत? पर्यावरणामध्ये, पर्यावरण शास्त्रामध्ये या अजैविक घटकांचा अभ्यास केला जातो. ते अजैविक घटक कोणते असतील? These non-living things are light, water, nutrients in the soil, means the component of the soil, heat, solar radiation and atmosphere. All these are the non-living things which are studied in the ecology. And these things, all these parameters, how these parameter affects. आता यांच्या व्यतिरिक्त देखील पर्यावरणामध्ये अनेक काही घटक आहेत आणि ते घटक म्हणजे नेमके कोणते घटक आहेत? These are the biological or what we call it the living organisms or जैविक घटक ज्याला आपण म्हणतो. आता हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नेमके कोणते आहेत? मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे प्रामुख्याने 3 टाईपचे आपण पृथ्वीवर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मानतो. ते म्हणजे कोणते? मोठ्या प्रमाणात आपल्याकडे प्लांट्स आहेत, वनस्पती, और त्यानंतर ॲनिमल्स, आणि ते आपल्या डोळ्याने दिसत नाहीयेत. तिसरा एक घटक आहे जो डोळ्याने दिसत नाहीये परंतु त्यांची संख्या प्रचंड आहे पृथ्वीवर आणि ते ऍक्च्युली कारणीभूत आहेत सर्व सायकल्सला. म्हणजे फिजिओकेमिकल सायकल्स ज्या आहेत त्या सर्व फिजिओकेमिकल सायकल्सला त्याचं बॅलन्सिंग करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स. These are present everywhere in the nature. These microbes are present everywhere in the nature. And in this way, these 3 living components affects a lot. These 3 living components interacts a lot with themselves as well as with the non-living components. म्हणजे ते स्वतः त्यांच्यामध्ये म्हणजे प्लांटची इंटरॅक्शन ॲनिमल मध्ये असते, ॲनिमलची इंटरॅक्शन मायक्रोब्स बरोबर असते, मायक्रोब्सची इंटरॅक्शन प्लांट्स बरोबर असते, प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रोब्स these are interacting with each other and as well as at the same time these 3 components also interact with the light, water, then nutrients, then heat, solar radiation and atmosphere. एकत्रित हा अभ्यास एखाद्या पृथ्वीवरील पूर्ण जैविक घटकांचा अभ्यास आणि जैविक घटकांचा अभ्यास दोघांचा अभ्यास आपण सेपरेट नाही करू शकत. तर अजैविक आणि जैविक घटकांचा अभ्यास करताना त्यांच्यामधली इंटर रिलेशनशिप काय आहे, त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन काय आहे, व्हॉट आर द इंटरॅक्शन्स विच आर टेकिंग प्लेस कंटिन्युअसली अमॉंग देम द लिव्हिंग एज वेल एज नॉन लिव्हिंग कंपोनंट्स. आणि मग ह्या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी असणारा संबंध, इंटरॅक्शन याची स्टडी, या सर्व गोष्टींची स्टडी म्हणजे आपण ती कोणत्या गोष्टीमध्ये घेतो तर ती म्हणजे इकॉलॉजीमध्ये घेतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपण पाहतो की जेव्हा
पाणी मोठ्या प्रमाणामध्ये पृथ्वीवर पावसाच्या स्वरूपात पडतं, हेवी रेन्स. इन दिस सिच्युएशन व्हॉट हॅपन्स, हेवी रेन जर झाली तर ती हेवी रेन्स कोणावर अफेक्ट करते? निश्चितपणे पाणी जमिनीवर पडल्यानंतर त्या पाण्याबरोबर सॉइल मोठ्या प्रमाणात वाहून जाते. सॉइल वाहिली म्हणजे त्या सॉइलमध्ये असणारे सर्व कंपोनंट, सर्व न्यूट्रिएंट्स देखील वाहून जातात. ते न्यूट्रिएंट्स वाहले त्या सॉइलमध्ये असणारे सर्व मायक्रोब देखील वाहून जातात. त्या ठिकाणी असणारी जी जमिनीची धूप झाली त्यामुळे त्या सॉइल बरोबरच छोटे छोटे जे बिया असतात त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जातात, त्या सॉइल बरोबर आणि त्या वॉटर बरोबर. म्हणजे एका ठिकाणचे सजीव किंवा एका ठिकाणचे वनस्पती या दुसऱ्या ठिकाणी गेल्या. कशामुळे गेल्या? मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे. पुढे गेल्यानंतर ते पाणी कुठे जाणार आहे? नदींमध्ये जाणार आहे. नद्यातून नंतर कुठे जाणार आहे? एखाद्या तळ्यामध्ये, पॉन्डमध्ये किंवा समुद्रामध्ये अशा पद्धतीने ते पाणी जाणार आहे. पण त्या पाण्याबरोबर त्या जमिनीतील सॉइलमध्ये जे असणारे वेगवेगळे न्यूट्रिएंट्स आहेत, ऑर्गॅनिक कंपोनंट्स आहेत, ऑल दीज ऑर्गॅनिक कंपोनंट्स आर ऑल्सो रनिंग अवे फ्रॉम that particular place along with the water. It affects the ecology. It affects the texture of the soil. It affects the microorganisms which are growing in that soil, which affects the seeds which are going to be germinate in the soil. म्हणून आपण म्हणतो जमिनीची धूप थांबवली पाहिजे. पण हे सर्व कशामुळे घडलं? तर पाणी पडल्यामुळे. ठीक आहे, पाणी पडलं मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये, पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. ॲट दॅट टाइम different seeds which are still present in the soil, these seeds starts to germinate. मग त्या सीडचं जर्मिनेशन होतं, म्हणजे तिथं सजीवांची निर्मिती व्हायला लागलेली आहे. नवीन प्लांट्स त्या ठिकाणी येतात. म्हणजे आता त्या पर्टिक्युलर स्पेसमध्ये एक नवीन कंपोनंट्स यायला लागलेत, नवीन घटक त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागलेत. ते म्हणजे जैविक घटक प्लांटच्या स्वरूपात त्या ठिकाणी येतात. प्लांट आले किंवा प्लांट्स, वेगवेगळ्या वनस्पती आल्या, त्या वनस्पतींना खाण्यासाठी वेगवेगळे किडे, ग्रास होपर्स वगैरे हे जे छोटे छोटे ॲनिमल्स आहेत ते तिथे येणार आहेत. या ॲनिमल्सला खाण्यासाठी आणखीन काही त्याच्यावर डिपेंड असणारे दुसरे ॲनिमल्स तिथे येणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्या? तर या गोष्टी झाल्या पाणी पडल्यामुळे, पावसाचं पाणी पडल्यामुळे. आणि मग या सगळ्या गोष्टींची इंटरॅक्शन, जर पावसाचं पाणी नाही पडलं, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळ निर्माण झाला, तर जमिनीत जे कंपोनंट आहेत ते जमिनीतच राहतील, तिथल्या बिया उगवणार नाही. The seeds do not germinate and new plants will not germinate, isn't it? New plants will not form, and different insects which are dependent on these plants, these insects will not be there. So this is the interaction between the all the that living and non-living components. Only water and soil, it interacts with these organisms, plants, and whenever the plants are there, plants attract some animals, some insects, and in this way, that ecology is what we call it as that study of the ecology. We can study this ecology by studying the rain, by studying different plants, by studying different animals. आणि अशा पद्धतीने आपण इकॉलॉजीचा स्टडी करू शकतो, इकॉलॉजीचा अभ्यास करू शकतो. म्हणजे इकॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी दोन्ही कंपोनंटची स्टडी करणं गरजेचं आहे. आणि इकॉलॉजीचा अभ्यास करत असताना एकाच वेळेला ॲट अ पर्टिक्युलर टाइम वी कॅन स्टडी डिफरंट टाइप्स ऑफ द लाईफ फॉर्म्स, डिफरंट टाइप्स ऑफ द ग्रुप्स. व्हॉट इज इन्क्लुडेड इन द इकॉलॉजी? इकॉलॉजीमध्ये वेगवेगळे प्लांट ग्रुप इन्क्लूड आहेत, वेगवेगळे ॲनिमल्स ग्रुप इन्क्लूड आहेत, त्या ठिकाणी वेगवेगळे नॉन लिव्हिंग कंपोनंट्स इन्क्लूड्स आहेत. आणि या प्लांट, animals, microbes, living and non-living component ने different ecological structures त्या ठिकाणी फॉर्म केले जातात. And what are these different ecological structures which are formed due to the presence of these living and non-living things? It is called like the ecosystem. Different living groups, different plants, different animals in a different environmental condition, it forms a particular ecosystem. So the third ecosystem, it was firstly proposed by scientist Tansley in the year of 1935. Tansley या सायंटिस्ट ने 1935 साली ही इकोसिस्टीम ही टर्म सुरुवातीला आणली. and the ecosystem which consists of the biological community that occurs in some local and the physical and chemical factors that make up its non-living environment. म्हणजे एका
स्पेसिफिक परिस्थिती, एका स्पेसिफिक स्पेसमध्ये, स्पेसिफिक एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये त्या ठिकाणी असणारे अबायोटिक कंपोनंट्स, अजैविक घटक आणि त्या ठिकाणी असणारे जैविक घटक, स्पेसिफिक एखाद्या एरियामध्ये असणारे जैविक आणि अजैविक घटक आणि त्यांच्यामधली इंटर रिलेशनशिप, याला आपण म्हणतो इकोसिस्टीम. सो in ecology, different types of the ecosystems can be studied. So ecology is a broad view, and ecosystem it is a specific structure which is formed by the living and non-living components of present in that particular area. मग असं एखाद्या एरियामध्ये, एखाद्या एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये उपस्थित प्रेझेंट असणारे नॉन लिव्हिंग कंपोनंट्स आणि लिव्हिंग कंपोनंट्स यांच्यामधली इंटरॅक्शनची स्टडी म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, इकोसिस्टीम. सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ द इकोसिस्टीम. हे पहा, हे वाळवंटी प्रदेश आहे. वाळवंटी म्हणण्यापेक्षा डेझर्ट, ज्या ठिकाणी आपल्याला कमी पाण्याचा प्रदेश आहे, हा हे कोरल म्हणजे पूर्ण समुद्री जीव आहेत. हे इथलं पूर्णपणे फिजिकल म्हणजे अबायोटिक कंपोनंट्स आर डिफरंट आणि बायोटिक कंपोनंट देखील, जैविक आणि अजैविक घटक या डेझर्ट इकोसिस्टीम मध्ये वेगळे. त्याच ठिकाणी पाण्यामधले जैविक आणि अजैविक घटक एंटायरली डिफरंट. त्याचबरोबर हे टुंड्रा प्रदेश आहे, जिथं उंच उंच असे झाडं नाही आहेत, आणि इथले हा गवताळ प्रदेश आहे, तिथं देखील असणारे जे जैविक आणि अजैविक घटक आहेत हे देखील एंटायरली डिफरंट आहेत. सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ द इकोसिस्टीम. आणि इकॉलॉजीमध्ये या सगळ्या इकोसिस्टीमचा एकत्रित अभ्यास केला जातो. इन ब्रीफ, the ecology, it is a branch of science which deals with the study of biological or living components, non-living components and interrelation between them. That is called as the ecology. आता इकॉलॉजीची स्टडी करत असताना हे एक मी सांगितल्याप्रमाणे की वेगवेगळ्या इकोसिस्टीम त्या ठिकाणी आपण स्टडी करतो. आता हे एक इकोसिस्टीमचा भाग घ्या. या इकोसिस्टीम मध्ये, प्रत्येक इकोसिस्टीम मध्ये दोन कंपोनंट्स मी सांगितल्याप्रमाणे असतात. एक म्हणजे नॉन लिव्हिंग कंपोनंट आणि दुसरं म्हणजे लिव्हिंग कंपोनंट. दोन्ही कंपोनंट्सचा त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. दिस इज द पर्टिक्युलर इकोसिस्टीम. इन दिस इकोसिस्टीम यू कॅन सी दिस इज द सन which form the light. Light is one of the non-living component present in this ecosystem. Air, it is another non-living component which is present in this particular ecosystem. This is the land, soil. This is also some rocks are there. These are the non-living components present in this ecosystem. Water is also non-living component present in this particular ecosystem. Then this is the soil. Soil is another non-living component present in this ecosystem. So what are the non-living components here in this ecosystem? Soil, then water, then air, then these rocks, then light. These are the non-living components which are present in this particular ecosystem. Now let us talk about the living component. आता लिव्हिंग जैविक घटक कोणते आहेत या इकोसिस्टीम मध्ये? तर जैविक घटकामध्ये आपल्याला माहिती आहे सर्व गवत या ठिकाणी. हे गवत, स्मॉल प्लांट्स, लिव्हिंग कंपोनंट. ट्री, दिस इज ऑल्सो लिव्हिंग कंपोनंट. हे आपण पाहिलं खरगोश, हा एक लिव्हिंग कंपोनंट आहे. त्यानंतर या पाण्यामध्ये असणारे काही जीव आहेत. ओके, these are the plants which are present in this water. These are also the living component. There are so many living organisms present in this water body also. Might be different types of the fishes, might be some amphibians. All these are the living components. And आता हा ससा इथे कशामुळे? कारण या सस्याला खायला इथे भरपूर गवत आहे, म्हणून हा ससा इथे आहे. मग ससा हा गवत खातो. गवत खाल्ल्यानंतर त्याची विष्ठा इथे पडते. ती विष्ठा या सॉइलला मिळते. त्याच्यातनं सॉइलचे एनरिचमेंट होतं, सॉइल सुपीक बनते. त्याचबरोबर हा प्रकाश या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून वेगवेगळे वनस्पती आहेत. प्रकाश घेतल्यानंतर इथं पाणी आहे. पाणी जे या प्लांट्सला मिळतं, पाणी मिळतं, हवेतून कार्बन डायऑक्साईड मिळतो, प्रकाश मिळतो. वनस्पती त्या ठिकाणी फोटोसिंथेसिसची प्रक्रिया करतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडलं जातं. त्याच्यामुळे हवा पूर्ण क्लीन होते. आणि काही गोष्टी पर्यावरणापासून वनस्पती घेते, तर काही गोष्टी वनस्पती पर्यावरणाला सुद्धा देत असते. ही झाली एकमेकांची काय इंटरॅक्शन. आणि दिस इंटरॅक्शन वी स्टडी हिअर. ओके, याच्यामध्ये थोडा जरी बिघाड झाला तरी या पूर्ण
या इकोसिस्टीम मध्ये सुद्धा बिघाड होतो. कोणताही एक कंपोनंट त्या ठिकाणी डिस्टर्ब झाला तरी ही इकोसिस्टीम पूर्णपणे काय होते, डिस्टर्ब होते. आणि त्याचा अभ्यास म्हणजे आपल्याला कशाचा अभ्यास म्हणतो आपण, इकोलॉजीचा अभ्यास म्हणतो. तर अशा या इकोलॉजीच्या अभ्यासाच्या आपण वेगवेगळ्या त्या ठिकाणी इकोसिस्टीम देखील आपण स्टडी करूया. सो व्हॉट इज अन इकोसिस्टीम? अँड इकोसिस्टीम इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ इकोलॉजी. मी सांगितल्याप्रमाणे की इकोलॉजीचे एक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट म्हणजे काय, त्या ठिकाणी इकोसिस्टीम म्हणून वेगवेगळ्या इकोसिस्टीम आपण त्या ठिकाणी इकोलॉजीमध्ये स्टडी करू शकतो. Where the living organisms interact with each other and the surrounding environment. An ecosystem is a chain of interaction between the organism and their environment. Chain. It is a chain of interaction. So this is very important. अनेक इंटरॅक्शन त्या ठिकाणी इकोसिस्टीम मध्ये होतात. इट इज अ चेन. वेगवेगळ्या गोष्टी या इकोसिस्टीम मध्ये कंटिन्युअस होत असतात. आणि या इंटरॅक्शन कोणामध्ये होतात, तर जैविक घटकामध्ये आणि अजैविक घटकामध्ये. जसं मी पावसाचं तुम्हाला उदाहरण देऊन कशा पद्धतीने या गोष्टी त्या ठिकाणी घडतात हे सांगितलेलं होतं. ओके. आता तदनंतर त्या ठिकाणी आपण इकोसिस्टीम हे मग सांगितल्याप्रमाणे टॅन्सलेनी त्या ठिकाणी पहिल्यांदा लिहिलं आहे. आणि ह्या सर्व वेगवेगळ्या फॉरेस्ट इकोसिस्टीम आहे, ओशन इकोसिस्टीम आहे, ग्रासलँड इकोसिस्टीम आहे. प्रत्येक इकोसिस्टीम मध्ये असणारे सजीव, त्या ठिकाणी असणारे अजैविक घटक आणि जैविक घटक एंटायरली डिफरंट, isn't it? And on the basis of what type of the environment is present there, on the basis of these type of the organisms, living organisms are present in that particular environment, and it forms an ecosystem. So ecosystem, it is a structural, it is a ecosystem, what we call it as the structural component. It is a structural and functional unit of ecology. This is very important. Ecosystem, a structural and the functional unit of ecology, what we call it as a ecosystem. Okay. Now, this is all about the ecology. In our next lecture, we will discuss about the ecosystem. What type of the ecosystems are there? What type of the components are there present in that ecosystem? And how these components affects, they interact with each other. So in our next lecture, आपण पुढच्या लेक्चर मध्ये आपण या इकोसिस्टीमच्या संदर्भात आपण माहिती घेऊयात. धन्यवाद.